नमस्कार उद्योजक मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. तर उद्योजक मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपण आज एक साईटवरती आलेलो आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण पंढरपूर, देवांची संतांची भूमी ज्या ठिकाणी आपण म्हणतोय, त्या या गावामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण मक्का भरडा व्यवसाय, इथल्या एक तरुण व्यावसायिक आहेत की त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. तर हा व्यवसाय त्यांनी कसा सुरू केला, कसा प्रॉफिट मिळतोय, त्याच्या मागचे त्यांना अडचणी काय आल्या, या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर उद्योजक मित्रांनो, आज आपण या प्लॅनचे ओनर यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार सर, म्हणजे ओळख आणि पत्ता तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा सर. नमस्कार, माझं नाव धीरज शिंदे, राहणार आंबे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी हा आपला प्लांट आहे आणि PCK या कंपनीचा आपण हा प्लांट घेतलेला आहे. मी आमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट कसा केला आणि तुम्हाला आमचा संपर्क क्रमांक कसा भेटला? आता तसं म्हणायला गेलं तर ही पंढरपूर जी आहे, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी एकदम मक्काचं लागवड भरपूर होते, मक्काचं प्रोडक्शन भरपूर होतं. मग असंच विचार केला की बाबा मक्का प्लांट आपण टाकायला पाहिजे, मक्का भरडा प्लांट टाकायला पाहिजे, का तर मक्याचा सोर्स भरपूर आहे इथं. मग युट्यूबला सर्च केलं, फेसबुकला सर्च केलं, युट्यूबवर बऱ्याच कंपनीचे व्ह्यू बघितले. तर त्यामध्ये रिव्ह्यू तुमचा PCKचा चांगला मला वाटला. फेसबुकला बघितलं मी, तुमचा रिव्ह्यू चांगला वाटल्यामुळे मग मी मोबाईल नंबर तुमचा होता त्या ठिकाणी मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग परत प्लांटला व्हिजिट करून वगैरे मग तिथून आपली चांगली ओळख झाली. नक्कीच 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 सर. आणि हा प्लांट एक साधारणपणे किती वर्षापासून हा चालू आहे सध्या? तर आता हे मी प्लांट टाकून 1-2 वर्ष झाली. 2 वर्षापासून चांगलं माझं प्रोडक्शन चांगलं चालू आहे. हा उद्योग चालू करते वेळी तुम्हाला काय काय अडचणींना समोर जावं लागलं, या अडचणींबद्दल जे नवीन उद्योजक तयार होणार आहेत, त्या नवीन उद्योजकांना हा व्यवसाय टाकायचा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा व्यवसाय टाकताना पहिल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या उद्योजकानं बघणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. त्या महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या त्या? पहिलं महत्वाचं की बाबा इन्व्हेस्टमेंट, दुसरं महत्वाचं जागा, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं लाईट. जर तुमच्या जवळ लाईट असेल तर हा बिझनेस एकदम जबरदस्त चालू शकतो. गाव लेवलला किंवा खेड्यात किंवा वाडी वस्तीवर हा उद्योग चालू शकतो, काही अडचण नाही. का तर मक्का हा सर्व ठिकाणी, आता आपल्या महाराष्ट्रात बघायला गेलं इकडं या भागात तर मक्याचं उत्पादन भरपूर होते आणि मक्याला बाय प्रोडक्ट म्हणून आपण बघू शकतो की मक्का भरडा असेल किंवा अजून जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण बनवू शकतो. आणि त्यातनं मग मी मक्का भरडा निवडला. आणि मक्का भरडा निवडताना सगळ्यांनी एक काळजी घ्यायची की मशीनची क्वालिटी ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि बऱ्याच कंपनीच्या मशीन पण मी बघून आलो, जाऊन आलो, बऱ्याच प्लांटला पण व्हिजिट केली. आणि जी काय प्रॉपर बघून सगळ्यातून एक मशीन निवडायची होती, ती मग मशीन मी PCKची निवडली. तर सगळ्या उद्योजकांना एकच सांगणं आहे की मशीन व्यवस्थित निवडा, दुसरं लाईटीचं नियोजन करा, दुसरं शेड जे काही निवार आहे ते एकदम व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर तुमचा उद्योग हा त्याला उद्योग मानता येईल व्यवस्थित. बरोबर सर. तर हा व्यवसाय एक साधारणपणे तुम्ही कुठल्या स्कीम मधून चालू केलेला आहे की स्वतःच्या फंड मधून हा तुम्ही सुरू केला? तर मी PMFME या योजनेतून हा प्लांट उभा केला आहे. सुरुवातीला मी पूर्ण भांडवल माझं वापरूनच मी करणार होतो, पण परत ह्या स्कीम योजना माझे मित्र वगैरे आहेत 1-2, त्यांनी सांगितलं की बाबा ह्या योजनेचा पण लाभ घेता येतोय, त्यामुळे त्या PMFME योजनेत मी हा प्लांट उभा केला. आणि आपलं मशीन आणि आपलं जे काय हे आहे ते रजिस्ट्रेशन असल्यामुळं त्यांच्याकडून तो लाभ मला मिळाला. बरोबर. या योजनेतून काही सबसिडी वगैरे पण भेटते का? हो, सबसिडी या योजनेला सबसिडी 35% अनुदान आहे. जो तुमचा प्लांटचा ऍक्च्युअली खर्च आहे त्याला 35% अनुदान भेटते. बरोबर. तर या स्कीम अंतर्गत फक्त मशीनसाठीच तुम्ही सबसिडी किंवा लोन घेऊ शकता की बाकी इतर भांडवलासाठी, तुमच्या शेडसाठी, यासाठी तुम्ही घेऊ शकता का?
ह्या योजनेत तुम्ही आता मशीनला तर भेटणारच आहे, पण तुम्हाला जो पात्रा शेड उभा करायला जो काही खर्च येणार आहे त्याला सुद्धा तुम्हाला ते अनुदान भेटणार आहे. म्हणजे टोटल स्ट्रक्चर म्हणजे शेड आणि मशीन ह्या टोटल स्ट्रक्चरवर ते 35% अनुदान आहे. बरोबर. तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच ठिकाणी मी ऐकून आहे की या भरड्यामध्ये काही लोक मिक्सिंग करून काही मटेरियल देतात, जेणेकरून शेतकऱ्यांचे काही जे जनावर आहेत त्यांचे SNF फॅट वाढावत. तर या प्रकारचा पण काही प्रकार असतो का या व्यवसायामध्ये की जेणेकरून प्रॉफिट वाढवण्यासाठी लोक काहीतरी मिक्सिंग करून देत असतात त्याच्यामध्ये? तो प्रकार असतो, पण त्याच्यामध्ये कोणते कंटेंट मिक्स करणं गरजेचं आहे हे बघितलं पाहिजे. गुरांसाठी लागणारं कॅल्शियम हे महत्वाचं आहे. कॅल्शियम मिक्स केलं तरी काय अडचण येणार नाही. पण जर एकदम लो क्वालिटीचं जर तुम्ही मक्का आणून जर भरडून जर दिलं तर ते गुरांनाही पचनी पडणार नाही आणि त्यातून काय साध्य होणार नाही. त्यासाठी तुम्ही मिक्सिंग करू शकता, पण ते आता मार्केट रेट कसा आहे सर, तसं विचार करायला गेलं तर भरड्याचा रेट आणि जे आपण मिक्स करतोय ते कंटेंट त्याचं कुठं तर मॅच झालं पाहिजे. जर ते मॅच नाही झालं तर काय होईल, रेट वाढेल आपला रेट वाढला तर मार्केटमध्ये कोण परचेस करणार नाही. त्यासाठी तेवढं मार्केटिंग पण स्ट्रॉंग पाहिजे की बाबा आमच्या भरड्यामध्ये विशेष काय आहे. बरोबर. ह्याचं मार्केटिंग पण आपण सुरुवातीला केलं होतं, पण शेतकरी वर्गांना ते थोडं म्हणजे एक 5% शेतकरी वापरतात, बाकीचे इतर शेतकरी म्हणते एवढं महाग झालं. म्हणजे या व्यवसायामध्ये 2 टाईप मध्ये तुम्ही व्यवसाय करू शकता. एक तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्रँडिंगनी भरड्याची बॅग सेल करू शकता, किंवा ज्यांच्याकडे मक्काचं उत्पन्न आहे, मक्का त्यांच्या घरी आहे, त्यांना दळून पण देऊ शकता 2-3 रुपये किलोनी. म्हणजे हा दोन्ही टाईप मध्ये व्यवसाय आहे. तर पुढचा प्रश्न माझा असेल सर की याच्यात मार्केटिंग नेमकी तुम्ही कशी कराल? म्हणजे जर तुमचा ब्रँड आहे, मला वाटतं तुमचा कृषी रत्न नावाने ब्रँड सध्या आहे, आपण या नावाने मक्का भरडा मार्केटमध्ये सेल करताय, तर तुम्ही ही मार्केटिंग कशा प्रकारे केली? सुरुवातीला आपण व्हाईट बॅग मध्येच देत होतो. परत लक्षात आले की बाबा नाही, आपला काहीतरी ठप्पा पाहिजे त्यावर. बरोबर. आणि तो ठप्पा असेल तर आपल्याला परत वारंवार आपली क्वालिटी लक्षात येणार आहे. बाबा तुम्ही व्हाईट कलरची नुसती बॅग मार्केटमध्ये सेल केली तर कोणाचंही काय लक्षात येणार नाही. आपली क्वालिटी जर मेंटेन ठेवत असाल तुम्ही तर तुमचा ब्रँडिंग असणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही 1 नंबर जर काम करत असला ह्या क्षेत्रात तर तुम्हाला म्हणजे जे काय बॅग प्रिंटिंग वगैरे करणं एकदम गरजेचं आहे. त्यातून तुम्हाला रिपीट ऑर्डर भेटणार आहे. बरोबर. तर ह्या बॅगचे पण काही प्रश्न आहेत सर माझे की ही बॅगची प्रिंटिंग कशी असावं, कारण आज जे मार्केटमध्ये बघितलं आपण, जे दिसतंय ते विकलं जातंय. तर ते बॅगची प्रिंटिंग विषयी जर थोडी माहिती दिली तुम्ही आमच्या दर्शकांना तर त्यांना अजून थोडीशी मदत मिळेल त्याच्यामध्ये. आता बॅगच्या प्रिंटिंगला असं जास्त खर्च करण्याची पण गरज नाही. बरोबर. तुमचं नाव, तुमचं लायसन नंबर, तुमचा मोबाईल नंबर ठळक अक्षरात असावा आणि त्याच्यावर जे काय तुम्ही मिक्स करणार आहे ते त्याच्यामध्ये जर वर जर छापील लिहिलं तुम्ही बाबा काय काय तुमच्या ह्यातून घटक मिळणार आहेत तुमच्या जनावरांना, ते जर लिहिलं तर आणखीन उत्तम. किंवा जे काय शेड्यूल आहे बाबा गुरांचं, बाबा पहिल्या वेताला किंवा वेल्यानंतर एखादी गाय वेल्यानंतर त्याला किती चारावं ह्याचं प्रमाण जरी लिहिलं तुम्ही तर आणखीन वेगळ्या प्रमाणात तुमचं मार्केटिंग होऊ शकतं त्यावर प्रिंट केल्यावर. आणि त्या प्रिंटवर बॅच नंबर वगैरे सगळा असावा की जेणेकरून आपल्याला बी लक्षात यावं, एखादा बॅच जर खराब झाला, जास्त दिवस दुकानदाराने ठेवला, काय खराब झाला तर आपल्याला लक्षात यावं की तो तात्पुरताच आहे, तो जास्त दिवस झालं आपण प्रोडक्शन केलेला आहे, त्याच्या न विकल्यामुळं तो तिथं खराब झालेला आहे. त्यामुळे त्यात आपली चूक काय होणार नाही हे एक काळजी घेणं गरजेचं आहे त्या बॅगच्या प्रिंटिंगवर. बरोबर. आता हा भरडा व्यवसाय तुम्ही जो करताय, आता जे मगाशी आपलं डिस्कस झालं की पुढे चालून तुमचा विचार गोळी पेंटचा प्लॅन टाकायचा पण आहे, तर म्हणजे सुरुवातीला भरड्यावरती तुम्ही मार्केटिंग केली, कस्टमर्स मिळवलेत आणि त्यानंतर तुम्ही विचार करताय की आता गोळी पेंटमध्ये पण आपण एंट्री करू शकतो, तर त्याचा पण मार्केट सोर्स आहे का आपल्या या भागामध्ये? आता ह्या भागामध्ये बरेच मोठे ब्रँड आहेत. बरोबर. त्यामुळं तसा विचार केलाय मी की बाबा गोळी पेंटीचं चालू शकतंय. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे सर, हा भरडा व्यवसाय याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक किती केली आतापर्यंत आणि एक कस्टमर कडनं तुम्हाला पेमेंट वेळेत येतं का? कारण भरपूर लोकांचे तक्रारी आहेत भरडा व्यवसायामध्ये की उधारीचा धंदा आहे, थोडा उधारी जास्त प्रमाणामध्ये राहते, तर एक वर्किंग कॅपिटल एक साधारणपणे किती तुम्ही या व्यवसायात लावलेलं आहे? स्टार्टिंगला आता मी शेड मोठं केलंय का तर निवारा असणं गरजेचं आहे. साधारण माझे शेडला 3.5-4 लाख रुपये शेडला गेले आणि मशीनला माझे 3-3.5 लाख रुपये गेले. म्हणजे टोटल माझं 7-7.5 लाखाचं हे बजेट आहे नुसतं भरड्याचं. आणि बाकीचे काही 1-2 मी मिक्सचर वगैरे आणलेला आहे
तो भविष्यात जर आपल्याला कॅल्शियम वगैरे मिक्स करण्यासाठी उपयुक्त आहे, त्यासाठी मी तो घेऊन आलेलो आहे. पण नुसतं बरडा मशीन जरी चालू करायला म्हणलं तर कमीत कमी तुम्ही बारकं जर प्रोडक्शन टाकायचं म्हणलं तरी तुम्हाला 4 लाख भांडवल जरी असलं तरी तुमचं बिझनेस होऊ शकतो. त्याच्यापेक्षा कमी म्हणलं तर मशीनचं एकदम बारीक मशीन घ्यावं लागेल. मग तुम्हाला तेवढंच मग ते जे मार्केटमध्ये छोट्या गिरण्या आहेत त्यांच्या रेट प्रमाणे तुम्हाला भरून द्यावं लागेल. बरोबर. मोठी गिरण असेल तरच ते परवडेल तुम्हाला. बरोबर. म्हणजे हा एकदम छोट्या स्केल मध्ये केला तर थोडस इलेक्ट्रिसिटी कॉस्ट वाढणार, लेबर कॉस्ट वाढणार. त्यामुळे एक मीडियम तरी 400-500 kg पर आवर, 1000 kg पर आवर जरी प्लांट असावा. 100%. एक दुसरा महत्वाचा क्वेश्चन मी विचारला होता की उधारीचं कसं तुमचं नियोजन असणार. आता उधारीचा विषय कसा आहे की रिलेशन महत्वाचं आहे तुमचं मार्केटमध्ये, आणि तुम्ही काय बोलताय किंवा तुम्ही काय विकताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही एक नंबरच माल विकत असाल तर आपण ठामपणे पैसे घेऊ शकतो. म्हणजे शेतकरी वर्ग असेल किंवा जे काय आपले डेअरीवाले वगैरे आहेत, बरोबर, तर तुम्ही लो क्वालिटीचा माल विकला तर त्यांच्या लक्षात येणार आहे. बरोबर. आणि ते पैशाला टाळटा 100% करणार. बरोबर. म्हणजे क्वालिटी तुम्हाला पैसा भेटेल. क्वालिटीचा भरडा काढायसाठी मशीन पण क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. बरोबर, नक्कीच सर. आता याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो की तुम्ही किती प्रॉफिट मिळतो या व्यवसायामध्ये. कारण आम्ही तर नक्कीच दर्शकांना सांगतो की सुरुवातीला क्वालिटी काम करा, कमी पेमेंट कमी फायद्यामध्ये काम करा, कमी नफा घ्या आणि मार्केटमध्ये नाव करा. त्यानंतर तुमचं नक्कीच प्रॉफिट रेशो वाढणार आहे. पण सुरुवातीला तुमचा कसा प्रॉफिट रेशो आला आणि आजच्या स्थितीला तुमचा कसा प्रॉफिट रेशो? सगळा विचार करता की बाबा आपल्यालाही भांडवल राहिलं पाहिजे, एवढं मोठी इन्व्हेस्टमेंट आपली. बरोबर. त्यामुळे आपण 2 रुपये केलेला आहे. मार्केट पेक्षा पण कमी आहे आपलं, पण 2 रुपयानं होऊ शकतं एकदम व्यवस्थित. प्रॉफिट तुम्हाला 1 किलोला 1 रुपया हा प्रॉफिट राहू शकतो. दिवसाला तुम्ही 4000 म्हणजे 4000 किलो 4 टनाचं जरी प्रोडक्शन केलं दिवसाला 4 टनाचं तरी तुम्हाला 4000 रुपये आरामात राहू शकतो. बरोबर, नक्कीच सर. हा व्यवसायाबद्दल तुम्ही भरपूर चांगली माहिती दिलेली आहे. तर एक शेवटचं सजेशन तुमच्याकडनं मला असं हवंय की तरुण जो उद्योजक होऊ बघतोय मार्केटमध्ये सध्या, तर त्यांच्यासाठी काही टिप्स तुम्ही द्याल का? त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. इतर जे उद्योजक आहेत जे सक्सेस झालेले आहेत त्या सक्सेस स्टोऱ्या बघणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्या प्लांटला व्हिजिट करणं गरजेचं आहे. यांच्या कंपनीत जवळजवळ तुमच्या कंपनीत 2-3 वेळा गेलो आणि मग निर्णय घेतला. तुम्हाला तुमच्या गावाची कॅपॅसिटी किती आहे. बरोबर. समजा तुमच्याकडे भरपूर तुमच्या गावात दुभते आहेत, गुरं आहेत, तर तुम्ही त्या पद्धतीनं प्लांट घ्या. ही एक माझं सजेशन राहील. जर तुम्हाला तुमचं गावच छोटं आहे किंवा तुमच्या गावात 100च गुरं आहेत तर तुम्ही एवढा मोठा प्लांटची काय गरज नाही. बरोबर. तुमचा सर्वे असणं गरजेचं आहे गावात. तुमचं रिलेशन बी ठेवणं गरजेचं आहे. आजूबाजूच्या डेअरीवाल्यांना बी भेटून जाऊन बाबा तुला भरडा किती रुपयाने मिळतो किंवा तू भरडा कितीने विकतोय पुढं, शेतकरी किती दिवसात पैसे देतात, ती उधारी स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ते बघितल्यानंतर तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे. एका दिवसात एका रात्री 10 वाजता बघितलेला व्हिडिओ त्यातून कोणी उद्योजक होणार नाही. तर मी सुद्धा व्हिडिओ युट्यूबवर बघितले, एकदा वेळ लागलं त्याचं की ते कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं. बरोबर. आणि कधीही तो माणूस त्या लिंकवरनं तिथं जाऊ शकतो. बरोबर. त्यामुळं निर्णय घेताना एकदम व्यवस्थित घ्या, एवढं सांगणं आहे. बरोबर. म्हणजे अभ्यासपूर्वक हा कुठलाही व्यवसाय असू दे, छोटा असो किंवा मोठा असो, त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेस आपला महाराष्ट्रातला युवक हा व्यवसाय धंद्यामध्ये व्यावसायिक लवकर मोठा उद्योजक होऊ शकतो. तर धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आमच्या दर्शकांना. तर खूप खूप आभार. लास्टला फक्त मशीन संदर्भात जर तुम्हाला काही कशा क्वालिटीच्या मशीन आहेत, काही तुम्हाला अडचणी येतात, काही मेंटेनन्स येत आहे, त्याबद्दल जर थोडं सांगितलं तर नक्कीच मशीन आहे ते तुम्हाला कुठे ना कुठे थोडा नॉर्मल प्रॉब्लेम देऊ शकतं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडनं सर्व्हिस कशी भेटली त्याबद्दल थोडं तुम्ही दर्शकांना सांगू इच्छिता? मी मशीन आणल्यापासून 5व्या-6व्या दिवशी तुमचा इंजिनियर इथं आला. त्यामुळं त्यांनी लगेच पटदिशी जोडून पण दिली मशीन. त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित जोडणी पण व्यवस्थित झाली आणि प्रोडक्शन लगेच चालू झालं. त्याच्यामध्ये काय म्हणजे असं जास्त बदल करायची गरज नाही मशीनला. ऍक्च्युली आहे ते एकदम व्यवस्थित आहे मशीन. फक्त जे काय म्हणजे आता ही आपली क्रॉम्प्टनची मोटर आहे. बरोबर. तर तुम्ही ह्यामध्ये
HP कमी केलं तर थोडं शेतकऱ्यांचं आणखी म्हणजे जे काही बरोबर. उद्योजक आहेत त्याचा इलेक्ट्रिसिटी फायदा कमी इलेक्ट्रिसिटीमध्ये जास्त प्रोडक्शन. हा जास्त प्रोडक्शन होऊ शकतं. बघितलं आतला काहीच मेंटेनन्स नाही, बरोबर मेंटेनन्स फक्त हित आहे. बरोबर आतमध्ये एकदम म्हणजे नट जरी आला बरोबर तर त्याला भोगा करायची ताकद आतमध्ये आहे. बरोबर तर त्या जाळीतनं बाहेर काढतं ते नट, म्हणजे बरोबर. ते आतलं एकदम एकदम व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. आणि मशीनची क्वालिटी एकदम चांगली आहे. सरांनी आधी सांगितलं होतं मला की तुम्हाला ताशी 200-250 किलो निघत, पण आपण बरोबर. 400 किलो ऍव्हरेज काढले एका तासाला. 400 किलो पर्यंत ऍव्हरेज. 400 किलो पर्यंत बरोबर. ऍव्हरेज काढले. बरोबर आता मार्केटमध्ये बरेच सांगते 1 टन 2 टन, तर एवढं पॉसिबल नाही. बरोबर त्या मशीनची ताकद 15 HP असून बरोबर 400 निघणार आहे. बरोबर. तर 10 HP बाकीच्यांच्या 10 HP आहेत, तर त्यांना कमीच निघणार. कमी निघतं प्रोडक्शन. बरोबर. नक्की सर, दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. तर उद्योजक मित्रांनो, तुम्हाला जर डायरेक्ट सरांशी जरी संपर्क करायचा असेल तर मी खाली नंबर देतोय सरांचा, तर त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि इतर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमचा पण कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे स्क्रीनवरती, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. धन्यवाद. ओके, धन्यवाद.